चेक. बरं येतो आवाज सगळ्यांना तो थोडा बेस कमी करा. बेस मध्ये एक बेस मध्ये घे एकदम बेस मध्ये एकदम. हा 15 मिनिटं 20 मिनिटं 25 मिनिटं दिलेत मला मंडळाने बरोबर ना. 20 मिनिटात कार्यक्रम 25 मिनिटात कार्यक्रम करून जाणार आणि भुवाना सुद्धा व्हायचा घेतो असं आवडून घेतो आवडून. नवीन आहे बुवा असू द्या तरी सुद्धा मी बुवा रागवणार नाही यार. खरंच सुंदर तुमच्या आवाजाला एकदा टाळ्या वाजव. बुवाच्या मस्त आवाज सुंदर. जे चांगलं आहे ते चांगलंच आहे. धन्यवाद. ह्याच्यात नाही नाव लिहिले हा पडलं चिठ्ठी घेतली. बरं असू द्या. बक्षीस आलंय विलासदादा जाधव व विकास जाधव गाव कळवणी खुर्द. दादांचे हित आमचा कार्यक्रम आहे म्हणजे होता बरोबर ना. पण ऑलरेडी फक्त 15 मिनिटांचा काहीतरी एक मध्ये हे असेल. 15 मिनिटांच्या अगोदर माझा कार्यक्रम बुक झाला गणपतीचा म्हणून तो कार्यक्रम दादांचा मी घेतला नाही. विकास दादा पुढच्या वर्षी नक्कीच काय म्हणायचं बघा. गाव कळवणी खुर्द गवळण छानकी बुवा तुमच्या गवळणीला 501 रुपयाचा पारितोषिक दिलाय. दादांचं लाख लाख धन्यवाद देतो. काय म्हणायचं बघा बुवा. हो काय म्हणताय गवळणचा यमक नव्हता. अरे तुम्हाला जमणार नाही. तुमच्या हयातीत तुम्हाला जमणार नाही. जे होते ना खरं सांगते नाही नव्हत्या खरंच होतं. पण नाही माऊली नव्हता. डोळा मारायचा नव्हता खरंच नव्हता. आहे तो आहे सांगतो. बरं असू द्या. बुवांची मस्त सुंदर स्तवन वागा सुंदर स्तवन. मी स्तवनाला कापत नाही बरोबर ना. स्तवनाला कापत नाही पण एक चाल देतो बुवांची. ही बुवांची चाल होती. आज कहना जरूरी है बरोबर ना. आज कहना जरूरी है कि तुमसे प्यार हुआ है कि तुमसे प्यार. सुंदर गवळ सुंदर शब्द पण सुंदर मस्त होते. गुरु राया रणी स्मरतो रसिका वंदन करतो रसिका वंदन करतो. कापणार होतो शब्द नक्कीच कापणार होतो पण नाही कापत. गुरु रायांना मोठे केलंय 100% बुवा. सुंदर चाल सुंदर शब्द होते. काय म्हणतात त्याच्यानंतर स्तवन बुवांची टायटल सुद्धा सुंदर होता. कागदाच्या नक हे येडू आलं या घडून. पाते बुवा ओ पाते काय म्हणायचं बघा. कसं आहे तुम्ही खाली येऊ नका. हा शब्द कुठं आहे ही गाणी कुठं आहे. कागदाच्या नक हे येडू आलं या घडून. अगं कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून. येडा माय तू येडा माय. असं आहे ओ बुवा असं आहे तसं नाही असं आहे घेतो. काय म्हणायचं बघा नंतर रुवांचं गण. गण सुंदर गण कापणार होतो व्यवस्थित. गण पण कापलाय गवळण पण कापले स्तवन पण कापणार होतो पण त्याला नको वेळ जाईल काय. लागली ही आस तुझी रे माझ्या या उरी. अरे कधी येशील बाप्पा सांग ना तुझ्या घरी. खाली आलबा एवढा जर वर गेलं ना तुम्ही वर जा अजून वर जा. हा म्हणून सांगतोय लागली आस तुझी माझ्या या उरी. अरे कधी येशील बाप्पा सांग ना तुझ्या घरी. लागली ही आस तुझी माझ्या या उरी. फक्त माझ्या नका म्हणू अख्ख्या सबंध कोकणात अख्ख्या पूर्ण जगात म्हणा गणपती बाप्पाची ओढ लागली. शब्द चुकीचे तो माझ्या म्हणू नका. असतील कधी त्याला सांगा. म्हणून कसं म्हणतोय कट साधं सोपी कट आहे. कधी येशील बाप्पाला घरी विचारताय. अरे बाप्पा येणार 14 सप्टेंबरला पुढच्या महिन्यात येणार आहेत. पुढच्या महिन्यात येणार आहेत. आता काय येणार उत्तर काय द्यायचं तरी सुद्धा. अरे येणार तो देव गजानन येणार तो देव गजानन. अरे उंदरावरी. अरे सप्टेंबरच्या 14 तारखेला तो येतोय घरी. अरे येणार तो देव गजानन मुशिकावरी. येणार तो देव गजानन मुशिकावरी. येणार
आमचे मित्रबंधू तुरबले शाहीर किरणदादा चांदिवडे यांच्याकडून 201 रुपये पुन्हा एकदा राज साहेबांच्या गाण्याला फरमाईश आली. दादांचं लगभग लाख धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर बुवा किरणदादा शेवटला घेतो शेवटला. आता जरा भुवांकडे वळलोय तर भुवांकडेच वळू द्या, जरा भुवांना पण थोडंसं कळू द्या, बरोबर ना? भुवांना पण कळू द्या काय असतं शक्ती तुरा बुवा. शिकाल तर शिकाल नाही तर भंगारा दिकाल, बरोबर ना? शिकाल तर टिकाल नाही तर भंगारा दिकाल. त्याचप्रमाणे हे ऐका, आमचे गुरुवर्य आमचे गुरु समान असतील तुषारजी पंधरे माऊली यांनी जो माझा प्रश्नाचं उत्तर दिला, बरोबर की नाही? हॅट्स ऑफ करतो बुवांच्या या अभ्यासाला, या वाचनाला. खरंच माऊली पंधरे माऊली खरंच हॅट्स ऑफ करतो की तुम्हाला हे अभ्यास असतं बुवा. नुसतं आपलं म्हणजे 2 गाणी मागणं लिहून देणार आणि तुम्ही पूर्ण बोंबाटणार याला अर्थ नाही आहे. पण जेव्हा तुमच्या मागे कोण नसेल तेव्हा तुम्ही कसा असाल, म्हणजे तुम्ही कुठं असाल हे लक्षात ठेवा. म्हणून शिका असू द्या. मी काय म्हणतो, तुमचं वाचन काहीच नाही, शून्य आहे, तुमचं वाचन शून्य आहे. पण जे आमचे पंधरे माऊलींनी जो तुम्हाला उत्तर दिलंय काय, भले तो उत्तर चुकीचं आहे आणि चुकीचंच आहे, चुकीचं. कारण तुमचा पण कार्यक्रम आहे बुवांची, वाटलं तर त्याला विचारू शकता. आणि मी बुवांना सांगितलंय की जोपर्यंत त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला सांगत नाही तोपर्यंत मी तुमचा प्रश्न चालवणार नाही. कारण एखाद्या वेळेस पुढे मला विचारला दे चल आण, कसा देणार, नाही देऊ शकत. म्हणून बुवा मला खात्रीशीर त्या उत्तर माहिती आहे मला, बरोबर काय? पण तो जो मी उत्तर दिला तो चुकीचा. आणि खरंच तुमच्या अभ्यासाला हॅट्स ऑफ आहे. आणि हे प्रयत्न नक्कीच सचिन दादा असतील किंवा पंधरे माऊली असतील, नक्कीच त्यांनी तंतोतंत केलेला आहे, बरोबर. पण माझ्या उत्तराच्या जवळपास पण तुम्ही गेला नाही. एक दिशा पूर्व आणि पश्चिम असं आहे, तुम्ही पूर्वेला गेला, तुम्ही माझा उत्तर पश्चिमेला आहे. म्हणून अजून प्रयत्न करा सगळ्यांनी. आणि तुम्ही तुमचा आहे कार्यक्रम त्या दिवशी वाटला असं तर बोलून घ्या की तुमच्या शिष्यांचा उत्तर दिला होता तो मात्र ओके, ठीक आहे. चला असू द्या. भुवांचा नंतर भुवांकडे येऊया. बुवा म्हणतात आमचे बरोबर माझ्या कामावरचे मी जिथे काम करतो तिथून चिपळूण गावचे तिवरे गावातले आमचे सचिन दादा शिंगाडे माझ्या कार्यक्रमाला आज पुण्यावरून खास आले. दादांना लाख धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे बंधू आमचे चाहते काशीराम दादा शिंगाडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे, त्यांचा सुद्धा लाख धन्यवाद व्यक्त करतो. आमचे मकरंद दादा आहेत, शुभम दादा आहेत, त्यांना सुद्धा लाख धन्यवाद व्यक्त करतो. सयारा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे, दादांचं लाख धन्यवाद व्यक्त करतो. काय म्हणायचं आहे, बुवा म्हणतात बुवा हडबडले, मला म्हणतात बुवा हडबडले. बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो, ऋषी बुवा आजच कार्यक्रम करत होते. हडबडायचं काय नाही, कारण मी सांगू तुम्हाला, मी आधीच सांगत होतो की मी आधी उशिरा आलो होतो, त्यामुळे पळपळ 1 तासात कार्यक्रम संपवण्याचा मी प्रयत्न केला आणि संपवलाच, बरोबर ना? हडबडले नाही. आणि जर हडबडलो तर तुम्हाला इथे थांबण्याची तुमचं तुम्ही थांबणारच नाही. म्हणून गुरुजी पंधरे माऊली सांगते गावाचं नाव आहे कराड. ओ आयोजक हा कुठला आणला वराड, गावाचं नाव आहे कराड, हा कुठला आणला वराड. असू द्या. त्यापूर्वी बुवांनी सुद्धा एवढ्या काय जोशात होतं तू मंडळाचं नाव पण नाही घेतली, महाराजांचं सुद्धा नाव घेतले नाही. असू द्या, चुका आहे बुवा, चुका आणि नक्की शिका. तुम्ही काय आपण एखाद्यावरती टीका करतो ना, बरोबर ना, की त्याच्या मुलापर्यंत गेलं पाहिजे तरच ते टीका करायची, नाहीतर टीका करू नये असं करायचं. तुम्ही ज्या शाळेत शिकलात ना बुवा, त्या शाळेचा प्रिन्सिपल होतो मी. छोट्या मोठ्या टीका होतात माणसाकडून आणि मी त्या तुम्हाला बोलून पण दाखवत नाही, तुम्ही नवीन शिकताय. तर बुवांचा प्रश्न असा होता, रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो, त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचे. बुवा माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या ग्रंथ आधारे, माझ्या नाही का बुद्धीला पटलं, माझ्या वाचनातून गेलं त्यानुसार मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. बुवा म्हणतात घुंगरामध्ये अधिवास कोणाचा आहे, तर त्या घुंगरामध्ये नाट्य देवता माता सरस्वती आणि नाग ब्रह्मा ध्वनी यांचा अधिवास आहे.
वा त्याचप्रमाणे त्याला शाप कुणाचा तर पौराणिक कथेनुसार स्वर्गातली अप्सरा जशी की रंभा आणि उर्वशी या गंधर्वांना मिळालेल्या ऋषीच्या शापामुळे नाही का त्यांना पृथ्वीवर येऊन पायात घुंगरू बांधावे लागले आणि सतत भूमीवर आघात सहन करावा लागला बुवा तर ते भरत मुनी आणि भृगु ऋषी तर त्यांना शाप आहे आणि वरदान कोणाचे तर घुंगरांना भगवान शिव नटराज आणि ब्रह्मदेवाचे वरदान लाभले आहे. हे माझ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. मी प्रयत्न केला आहे चूक बरोबर तुम्ही येऊन दुसऱ्या बारीत सांगायचं बरोबर की नाही. म्हणून पहिला ठोका द्या पहिला ठोका घे पहिला ठोका हा चल घे फिरव तुमच्यापर्यंत बोलणार नाही म्हणजे तुम्हाला लिहून देतात का लिहून त्यांच्यासाठी थोडा सुद्धा चटका माझा त्यांना पण आहे आणि तुम्हाला पण आहे. काय म्हणायचं आहे ऋषी बुवा म्हणतात मला सचिन बुवांचा शिष्य आहे मी सांगितलं अगोदरच असा सगळं तुमच्या हाताला भेटणार नाही तुम्हाला लय घासावी लागल लय घासावी म्हणून मला काय म्हणायचं आहे जगाने बघा जगाने बघा या रामचंद्राला जगाने बघा या रामचंद्राला अरे हा मरेल तंगड्या झाडून म्हणून मला काय म्हणायचंय बघा अरे काय बघतो समापून हातानं राखून काय बघतो समापून अरे हातानं राखून माझा एवढाच हाय र मापाला एवढाच सांगतोय बघा काय बघतो समापून हातानं राखून माझा एवढाच हाय र मापाला अरे तुझ्या हाताला मिळणार नाही सावकाशिया तुझ्या हाताला मिळणार नाही हे संदेश जा सांग तुझ्या हाताला मिळणार नाही जा संदेश सांग तुझ्या बापाला तुझ्या हाताला मिळणार नाही संदेश सांग तुझ्या बापाला तुझ्या हाताला मिळणार श्रीकृष्णाला मारायला आलेल्या 14 राक्षसांची नावं सांगणार किती तुम्ही दोन सांगायचे दोन अभ्यास करूया काय 14 राक्षसांची मी नावं सांगणार तुम्ही दोन सांगायचे काय म्हणायचं बघा हो केशरी पुतना शक्तासुर हातून आरिष लावलाय हातून आरिष लावलाय धावणी आलाय कलमासुर व्यवासुराचा करलाय व्यवासुराचा
संदेश सांग तुझ्या बापाला, तुझ्या हाताला मिळणार नाही. तुझ्या बापाला, तुझ्या हाताला मिळणार नाही. तुझ्या बापाला समापन हाताने राखून, समापन हाताने राखून माझं एवढं साहिर मापाला, तुझ्या हाताला मिळणार नाही. तुझ्या बापाला, तुझ्या हाताला मिळणार नाही. संदेश सांग तुझ्या बापाला, तुझ्या हाताला मिळणार नाही. संदेश सांग तुझ्या बापाला, तुझ्या हाताला मिळणार नाही. संदेश सांग तुझ्या बापाला. अरे तुझ्या हाताला बुवा असाच नाही रे भेटणार. तू किती घास, किती घास, असा विषय तुझ्या हाताला भेटणारच नाही. अरे तुझ्या हाताला मिळणार नाही. जसं संदेश सांग तुझ्या बापाला. कसा वार आपला काळजात, हा डायरेक्ट ऋषी म्हणतात मला काय याला समजली का, नवीन आहे म्हणून सोडतोय, नाही तर हा भल्या भल्यांची बोली करून सोडली ऋषी बरोबर ना. एक शाहीर असा आहे, सांगत नाही मी, एक शाहीर असा आहे तो जो भरल्या बारीत रडलाय ऋषीभाऊ म्हणतात, आणि रडवलाय, शास्त्राने रडवलाय. कसा म्हणतोय घ्या दुसरा अजून अजून डोस देणार तो चांगला, बरोबर ना. तर पूर्वी एक बक्षीस आलंय आमचे घाणेकर दादांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. दादांचा लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे हा बुवा मी सांगितलंय की श्रीकृष्णाला मारायला 14 राक्षस आले होते. 15-16 किती आले असतील मी सांगितले. 14 राक्षसांची मी नावं सांगितले, तुम्ही अजून 2 सांगा. 2 मानली मी तुम्हाला, बरोबर की नाही. मानली. मी सांगितलंय अजगर सांगितलाय, बरोबर की नाही. मी अजगर सांगितलाय, मी आकाशी गेलेला पगडा सांगितलाय, बरोबर की नाही. गाढव सांगितलाय, गाढव पूर्वजन्मीचा कोण होता बुवा, तो कृष्णाला मारायला कोणत्या रूपात आला होता तो पण तुम्ही सांगायचंय. मी सगळे सांगितले. 14-15 राक्षसांची नावं मी गाण्यात सांगितली, तुम्ही अजून 2 सांगा. बस एवढी माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे. काय म्हणायचं नंतर हा वाटलं तर घ्या. अजगर आलाय फणा तो काढून, झटक्याचा टाकलाय त्यालाही फाडून. अरे आकाशी बगडा गेलाय उडून, त्यालाही टाकलाय जमिनीत गाडून. अरे गाडव बनला धरून हाणला, तो गाडव बनला धरून हाणला, आणि पळवून लावलाय सापाला. अरे तुझ्या हाताला मिळणार नाही. जसं सांग तुझ्या बापाला. हा आपला जरा ठोका काळजात असतो, काळजात. समोरच्याला घाम नाही पडला ना तर ऋषी बुवा सांगत नाही ना कधीच, म्हणून मोठा करतो. म्हणून मला दुसरा घ्यायचाय, वेळ घेत नाही. एक पोरं पण नाचू नका जास्त, म्हणून मला म्हणायचंय. काय म्हणायचंय दुसरा ठोका. बुवा म्हणतात गवळण बुवाने दिली, नाही तर म्हणतील परत गवळणची काठ दिली नाही. घ्या गवळणची काठ घ्या. काय म्हणायचंय गवळण. हो धक धक होतोय काळीज हे, अहो वेळ झाली आईची. अहो सोडा की हात मजदा जीवा, सोडा की हात मजदा जीवा, अहो नजर इकडं ताईची. म्हणून मला म्हणायचंय जपलेली ही तर दोन ते माठ, अहो भरलेले रातभर दाबून. यमक बुवा, यमक तुमच्याच यमक. दाबून 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 बुवांच्या दाबून 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 दूध पिणार मी दाबून. म्हणून मी सांगितलंय रातभर भरले की माठ नाही का, रातभर राबून भरलंय, जागून पण भरलंय. सांगतो मी तुम्हाला, अशीच तशी तुझ्या हाताला भेटणार नाहीच भेटणार. कसं म्हणते बघा. हो अरे भरले मी माठ ते काठो काठ, भरले तर माठ ते काठो काठ. अरे रातभर गाडी आम्ही जागून. बुवांची शब्द दाबून दाबून दाबून. माझं मला म्हणायचंय की या बाबून कसं आहे, या बाबून माझी चाकली या खालची बाबून माझी चाकली या खालची बाबून चाकली या खालची
द्या बघा ह्यांचा गाण्याला लगेच सुरू झाला 10 मिनिटं 5 मिनिटं अरे काय बरोबर तरी मला असू द्या 5 मिनिटं आहेत 5 ते 10 मिनिटं आहेत 10 मिनिटात बुवांना देऊन जातात ठोका एखादा असू द्या लक्षात राहू द्या त्याचप्रमाणे सयारा यांस कडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे ताईचा मन करून आभार व्यक्त करतो वेळ नाही एवढा म्हणून ना म्हणजे चांगला होता आपले विषय पण चांगले होते बरोबर 10 मिनिटं मला माहिती आहे सांगायचं इकडनं हात करून 10 मिनिटं 10 मिनिटात माझा पण घडायला लागलाय म्हणून म्हणायचं आहे दुसरा ठोका काय म्हणायचं आहे काजावर ढुवा हो बाई केळेवाली सांगा तुम्हाला सोबल का म्हणायचं काय बघा हो ऐका शब्द किरण दादा शब्द ऐका करून बहाना आलाय हा शाना करून बहाना आलाय हा शाना आणि हुप करून म्हणतय गाणं कसं आहे बघा चार जोडीतलाय बरोबर ना शब्द माझा नाही बरोबर ना पण शब्द कसा आहे बघा ऋषी बोलची लेखणी अरे करून बहाना आलाय हा शाना हुप करून म्हणतोय गाणं अहो पकडून लाकडाला कुणाला हा पकडून लाकडाला अरे धरून शब्दा पोरानं आपटा तुम्ही या माकडाला धरून शब्दा पोरानं आपटा तुम्ही या माकडाला धरून शब्दा अरे करून बहाना आलाय हशाना करून म्हणतोय गाणं करून बहाना आलाय हशाना करून म्हणतोय गाणं हो पकडून लाकडाला धरून शब्दा पोरानं आपटा तुम्ही या माकडाला धरून शब्दा पोरानं आपटा तुम्ही या माकडाला धरून शब्दा पोरानं आपटा विषय देऊन जातोय विषय बरोबर वेळ कमी म्हणून ना एक मुकडा विषय देऊन जातोय हिंमत असेल तर द्या काट हो परापरांची भानगड झाली यानं हाणून काढलंय शिंक्याला बघा विषय कसा आहे बघा एकच मुकडा अहो तावाने हा मारतोय बोंबा माझ्याशी रागात करायचं नाही बा प्रेमान या ऋषीबुवाला प्रेमान या तर ऋषीबुवा प्रेमान दे नाहीतर ऋषीबुवांना जर एकदा गेम करायला सुरुवात केला ना बुवा हा आधी वर येत ना खाली वर ये आधी वर ये तिथं नाही दाबल लक्षात ठेवा अरे तावाने हा मारतोय बोंबा अहो संगती घेऊन बंट्याला किती आहेत लिहून येणार 1 2 3 4 किती हा आमचे तुरेवाले शाहीर जितेश गुरव सुद्धा आले त्याला सुद्धा शाहिरी मला समजला म्हणून तावानं मारतोय बोंबा संगती घेऊन बंट्याला जर का उठलास तंट्याला लटकट ठेवी न घंट्याला लटकट ठेवी न घंट्याला लटकट ठेवी न घंट्याला उठला तंट्याला लटकट ठेवी न घंट्याला संकेत यांच्याकडून म्हणते जातो यांच्याकडून पुन्हा एकदा वंशमोर आलाय दादा टाइम नाही आपल्याकडे टाइम नाही तरी सुद्धा बरेच वेळ घेतो मारतोय बोंबा हा संधी घेऊन बंट्याला जर का उठला तंट्याला बसवीन लटकत घंट्याला जर का उठला तंट्याला बसवीन लटकत घंट्याला उठला तंट्याला बसवीन लटकत घंट्याला उठला तंट्याला बसवीन लटकत बस चला असू दे आपल्याकडे टाइम नाही फक्त मोजून गेले होते 2 मिनिटं उरले 2 मिनिटात कार्यक्रम संपवते बुवा तुम्ही शिका माझी काहीच म्हणणं नाही का पण समोरच्या वरती जेव्हा एकदा हा
समोरच्या वरती जेव्हा आपण हे करतो संपला 2 मिनिटं फक्त संपला शिटी नंतर मारा वरती उठून मारा म्हणून घ्यायचं मला काय म्हणायचंय अरे वेळ कमी बरोबर ना वेळ कमी म्हणून ना म्हणून शेवटची भैरवी आहे चांगली आणि होती तुमच्यासाठी नाही का वेळ कमी आहे आणि मला माहिती आहे मी चांगले शब्द माणसांपर्यंत पोहोचवण्या लोकांपर्यंत पोहोचवतो म्हणून ऋषी बुवाला चांगली मागणी आहे म्हणून झाला ओके ठीक आहे हो झाला आवडता घेतो मी म्हणून काय म्हणायचं हो सावळ्या हो ना 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 विसरलो चाल नवीन होती मस्त देखील नाही का तुम्हाला नक्की ऐकावेन भैरवी कवितरी नाही का आणि या माई बापांचं ऋषीबुवावरती चांगलं प्रेम आहे नाही का आणि म्हणून ऋषीबुवाला मार्केटमध्ये चांगलं या वर्षी सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा ऋषीबुवाला चांगली मागणी आहे त्या तुम्हा माई बापा रसिकसेनांच्या आशीर्वादाने या ऋषीबुवाला चांगलं प्रेम मिळतंय असंच भरघोस प्रेम या ऋषीबुवावरती ठेवा आणि तुमच्या माई बापांच्या चरणावरती एक सुंदर भैरवी गाणतो आणि भुवना त्यांच्या बाळासाठी शुभेच्छा देतो काय म्हणायचंय हो पंढरपुरात हो काय वाजत गाजत अहो सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं गाजत बुवा तुमची माझी मैत्री आहे तुमची माझी दुश्मनी या स्टेजवरती आहे स्टेजच्या बाहेर आपण मित्र आहोत म्हणून हातात घेऊन हात अहो नाही सोडायची ही साथ अहो टिकवू जन्मभर प्रेमाचं आपलं नातं टिकवू जन्मभर प्रेमाचं आपलं नातं टिकवू जन्मभर प्रेमाचं आपलं नातं हातात घेऊन हात नाही सोडायची ही साथ नाही सोडायची ही साथ टिकवू जन्मभर प्रेमाचं आपलं नातं टिकवू जन्मभर प्रेमाचं आपलं नातं म्हणून बघा वेळ नाही यात सगळं झालंय मला माहिती आहे सगळेजण बोलताय मग मंडळावरती सुद्धा मला गाणं घ्यायचं होतं आणि मी वेळ नाही एवढा म्हणून बुवाला सुद्धा त्यांच्या दुसऱ्या फेरीला लाख शुभेच्छा देतो वेळ कमी आहे म्हणून बुवा तुम्हाला एक ओपनचा शो देतो मी आपण नक्कीच तिथं भेटूया आणि तुम्ही या उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला लाख धन्यवाद देऊन माझ्या दुसऱ्या फेरीला विराम देतो जय हिंद जय महाराज